नवी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा 200च्या पुढे गेल्यानं शहरातील हवा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे। वाढतं बांधकाम आणि इतर कारणांमुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय। या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते सागर नाईक यांनी महासभेत ॲक्शन प्लॅन मांडलाय। तज्ञांच्या मदतीने प्रदूषणाचे स्रोत शोधून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पुढील 18 महिन्यात ठोस उपाययोजना केल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। कठोर उपाययोजनांमुळे येत्या काळात नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। येत्या रविवारी म्हणजेच 22 मार्च 2026 रोजी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्ग, उरण मार्ग आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही। ठाणे ते वाशी नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:10 पर्यंत अप आणि डाऊन फेऱ्या रद्द राहणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने ठरवले की रेल्वे रूळ ओलांडताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी गाडी खाली चिरडल्याचा प्रत्यक्ष पुरावा किंवा साक्षीदार नसल्यास रेल्वे मार्गावरील बेकायदा प्रवेशाचा आधार देऊन कुटुंबियांची नुकसान भरपाई नाकारता येणार नाही। 15 वर्षांपूर्वी 18 मार्च 2011 रोजी नायगाव भाईंदर दरम्यान व्हॅलेंटाईन डिसूजा लोकलमधून पडून अपघातग्रस्त झाले होते। सुरुवातीला न्यायाधिकरणाने रेल्वे मार्गावर अनधिकृत प्रवाशाचा उल्लेख करून नुकसान भरपाई नाकारली होती। मात्र उच्च न्यायालयाने या निर्णयाला रद्द करत डिसूजा कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळण्यास मान्यता दिली आहे। न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने या प्रकरणात याचिकाकर्त्यांचा पक्ष मान्य केलाय। अपघाताच्या परिस्थितीची योग्य चौकशी आणि पुरावा तपासल्याशिवाय नुकसान भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आलाय। शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने महासंस्कृती अंतर्गत राज्यातील सांस्कृतिक परंपरा जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक महोत्सव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। हा महोत्सव गुढीपाडव्यापासून 26 मार्च पर्यंत दररोज सायंकाळी 7:30 वाजता आयोजित करण्यात येतोय। लोअर परळ ब्रिज खाली कोकण वैभव समोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सांस्कृतिक महोत्सवात संगीत, नृत्य, लोककला, पारंपरिक कला तसंच विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवण्यात येते। कार्यक्रमाचे स्थानिक समन्वय शेलार मामा फाउंडेशन, कुलस्वामिनी श्री भैरी भवानी चैत्र नवरात्रोत्सव यांच्या सहकार्याने करण्यात येतोय। भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयासमोर असलेल्या भाजप प्रदेश कार्यालयासाठी सामान्य प्रशासन विभागाने 15,000 चौरस फूटच्या नव्या जागेचा भाडे करार मंजूर केलाय। ही जागा 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2054 या 30 वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाणार आहे। सध्याच्या 2682 चौरस फूट जागेत भाजपचं कार्यालय चालू आहे, परंतु ती जागा कमी पडल्यामुळे उजव्या बाजूची अतिरिक्त जागा देण्याचा निर्णय घेतलाय। नव्या जागेवर विकास नियंत्रण नियमानुसार बांधकाम करणं हे बंधनकारक असून सरकारच्या प्रचलित दराप्रमाणे भाडे भरण्याची अट लागू आहे। जागेचं भाडं आणि थकबाकीची वसुली तसंच करारनामा तयार करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शहर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर सोपवण्यात आले। त्यामुळे भाजपचे प्रदेश कार्यालय आता भव्य स्वरूपात कार्यरत राहणार आहे। धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळात नोंदणी करण्यासाठी रिक्षा चालकांना वार्षिक शुल्क भरणं बंधनकारक करण्यात आले। यामुळे रिक्षा चालक मालकांवर आर्थिक ताण पडत असून ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने या निर्णयाचा तीव्र निषेध केलाय। संघटनेने मागणी केली की इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा आणि ई रिक्षा नोंदणीवर तातडीने स्थगिती द्यावी, तसंच ऑटो रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवाव्यात। संघटनेचा असा आरोप आहे की शासनाने कोणाशीही चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे रिक्षा चालकांवर अन्यायकारक आर्थिक बोजा आणला गेलाय। कृती समितीच्या म्हणण्यानुसार राज्यातील प्रमुख ऑटो रिक्षा संघटनांशी चर्चा करून निर्णय घेणं आवश्यक होतं, परंतु ते झालेलं नाही। आंतरराष्ट्रीय युद्धामुळे खनिज तेल आयातीत घट झाल्यानं इथिलीन आणि प्रोपिलिन सारख्या पेट्रोकेमिकल्सच्या उत्पादनावर परिणाम झालाय। या पदार्थांपासून दुग्धजन्य पदार्थांच्या वेष्टनासाठी प्लास्टिक तयार केला जातो। परिणामी दूध आणि दुग्धजन्य उद्योगासाठी लागणाऱ्या प्लास्टिकचा तुटवडा निर्माण झालाय। त्याचे दर हे 85 ते 90 पैशांवरून ₹1.50 ते ₹1.80 प्रति लिटर पर्यंत वाढलेत। दुग्ध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले की दरवाढीमुळे दूध उद्योगावर परिणाम होतोय आणि शेतकरी आणि ग्राहकांवरही दबाव येणार आहे। दररोज वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकसह इतर कच्च्या मालाचे दरही वाढत असल्याने उद्योगात अस्थिरता निर्माण झाली।
पश्चिम रेल्वेने वसई रोड ते विरार दरम्यान आणि प्रभादेवी स्थानकावर शनिवारी रात्री मेगा ब्लॉक लागू केलं जाणार असल्याची माहिती दिली आहे। वसई रोड ते विरार ब्लॉक मध्यरात्री 12:15 ते पहाटे 4:15 पर्यंत असणार आहे। प्रभादेवी उड्डाणपुलाचं गर्डर उतरवण्यासाठी प्रभादेवी स्थानकावर रात्री 1:30 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। ब्लॉकच्या दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल रेल्वे या विरार वसई रोड आणि बोरिवली दरम्यान जलद मार्गावरून धावणार आहेत। प्रभादेवी ब्लॉक दरम्यान चर्चगेट प्रभादेवी दरम्यान आणि माटुंगा रोड माहीम स्थानकावर काही लोकल सेवा रद्द राहणार आहेत। यामुळे सुरत विरार दरम्यान चालणाऱ्या काही मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले। प्रवाशांनी ब्लॉक दरम्यान पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक लक्षात घेऊन प्रवासाचं नियोजन करण्याचा सल्ला रेल्वेकडून दिला गेलाय। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।